नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तर सुरुवात होईल दुपारी 12:41 ते 2:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:28 ते 4:52 आणि यमगंड काळ सकाळी 9:53 ते 11:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. काम करण्याचा तुमचा जो उरक असेल तो सुद्धा दांडगा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्णत्वाला जातील. एकंदरीत महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. थोडंसं स्वतःच्या आहारावरती किंवा स्वतःच्या तब्येतीवरती लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवसापासून तुमचे जी कामं थांबलेली आहेत, अडकलेली आहेत ती मार्गी लागू लागतील. याचप्रमाणे तुमच्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्यासुद्धा पूर्णत्वाला जाऊ शकतील. येणारा काल हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचे आर्थिक संदर्भातले जे व्यवहार आहेत ते पूर्णत्वाला जातील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याबरोबर चांगल्या गोष्टींचे आदानप्रदान होऊ शकेल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. गेल्या काही महिन्यामध्ये स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या गोष्टी बऱ्याच प्रमाणात जाणवलेल्या होत्या. तुमची जी रास आहे छोट्या मोठ्या कारणांवर अति विचार करणारी आहे. मात्र आत्तापासून तुम्ही हळूहळू यातून बाहेर पडू लागाल. जी कामं अडकलेली आहेत, पूर्णत्वाला जात नाहीत, जे काय स्ट्रेस टेन्शन तुम्हाला होते ते हळूहळू नाहीसे होताना दिसेल किंवा त्याच्यातून मार्ग निघताना दिसतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभद फलदायी असाच असणार आहे. खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. सहकर्मीकडून उत्तम साथ लाभू शकेल. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले व्यवहार जे काही गेल्या 3-4 महिन्यामध्ये अडकलेले होते की ते आतापासून हळूहळू मार्गस्थ होऊ लागतील. याचप्रमाणे ज्या कर्क राशीच्या व्यक्ती आहेत, विवाहसुख व्यक्ती आहेत, त्यांच्या विवाहाच्या संदर्भातले जे त्रास असेल ते सुद्धा हळूहळू मार्गी लागतील. काळजी करू नका. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्णत्वाला जातील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. थोडंसं फिरणं होईल मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. ज्या कामाची सुरुवात करायची आहे, जी कामं होत नाहीत असं वाटतं ती कामं जरूर हाती घ्या. खास करून
येणाऱ्या काही दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी काही वेगळे अनुभव आलेले असेल तर हळूहळू त्यामधून आता तुम्ही बाहेर पडत आहात. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. मात्र तुम्हाला अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. गेल्या काही महिन्यामध्ये महत्त्वाची कामं अडकणं, ती पूर्ण न होणं, हाती घेतलेल्या गोष्टी विलंब लागणं, त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडंसं जाणवलं असेल. काळजी करू नका. आता येणाऱ्या कालावधीमध्ये हळूहळू तुमच्यासाठी गोष्टी अतिशय फेवरेबल होणार आहेत. कामं तुमची मार्गी लागू शकतील आणि त्यामुळे कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल तुमच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. काही चांगल्या नवनवीन संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. गेल्या काही दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढलेले असतील किंवा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नसतील, काळजी करू नका. येणाऱ्या काही दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भातल्या बऱ्याचशा त्रुटी किंवा त्रास हे नॉर्मल होऊ लागतील आणि काही चांगले अनपेक्षित लाभसुद्धा मिळायला मार्ग मोकळा होईल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या छोट्या मोठ्या गुरुबुरी डोक्यावर काढू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध गेल्या काही महिन्यात जे तुटक होत होते ते आता पूर्ववत होऊ लागतील. याचप्रमाणे ज्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहे त्यांच्याकरता सुद्धा येणारा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. विवाह जमणं, त्याचप्रमाणे साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं अशा प्रकारच्या काही चांगल्या घटना घडू शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. एकंदरीत येणारा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे मार्गी लागू शकते. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ती पूर्णसुद्धा होतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी येणारा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास गेल्या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला जाणवले येतील, परंतु आता तुम्ही त्याच्यातून बाहेर पडत आहात. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. त्यांच्यामध्ये तुमचा दोघांमधलं जे अंडरस्टँडिंग आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. येणारा कालावधी हा तुमच्यासाठी आता अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल उत्तम कालावधी राहील. याचप्रमाणे भाग्याची साथ येणाऱ्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे असणार आहे. जी कामं तुमची रखडलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, ते आता हळूहळू मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा त्याचे काही रिटर्न्स तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचे दिसून येते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते मार्गसिद्ध लागतील. दिवस थोडासा बिझी राहील.
गेल्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध काही ठीक होत नव्हते. मात्र आता हळू-हळू घरामधले नातेसंबंध बरेचसे चांगले राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित घ्याल. त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. आजचा दिवस जरी घाई गडबडीचा असला तरी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले व्यवहार मार्गी लागू शकतील. काही चांगले लाभ होतील. उपयुक्त अशी इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात रखडलेले, अडकलेले कामं तुमची मार्गी लागू शकतील. थोड्याशा प्रमाणात फिरणं वगैरे, मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल आणि त्या अन्वये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हलसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.